क्रांतिकारी जय भीम, जय शंभूराजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेल्या 4 वर्षापासून या सातारा शहरामध्ये ऐतिहासिक गांधी मैदानावर ही जी भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे की ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे। या भूमीला क्रांतिकारकांचा इतिहास आहे। क्रांतिसिंह नाना पाटील असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, त्याचबरोबर क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योतिमाई सावित्रीमाई फुले असतील, जुना साताऱ्यामध्ये येणारं वाटेगाव की जे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांच्या विचाराची, कार्याची आणि कर्तृत्वाची प्रेरणा असणारा हा सातारा जिल्हा आहे। आणि या सातारा जिल्ह्यामध्ये विचारांचा जागर हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही 14 मे रोजी गांधी मैदानावर घेत असतो। स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अद्वितीय छत्रपती शंभूराजे, त्याचबरोबर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आम्ही या सातारा शहरामध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील, शहरातील नागरिकांनी, स्त्री पुरुष बांधवांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, तरुण युवकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। की जो कार्यक्रम प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, जो कार्यक्रम मनोरंजनाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही जो कार्यक्रम देतोय हा कार्यक्रम हा फक्त इव्हेंट नसून हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं परिवर्तनाची नांदी ठरावी, महामानवांच्या विचारांची नांदी ठरावी, हा उद्देश घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं भीम फेस्टिवल सातारा शहरामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे। आमचे नेते संजय गाडे साहेब या कार्यक्रमाची रूपरेषा। सप्रेम जय भीम जय भारत। आताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष शहरी आदरणीय गणेश भाऊ भिसे साहेबांनी 4थ्या भीम फेस्टिवलच्या संदर्भात बऱ्याचशाच गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। भीम फेस्टिवल याचं 4थं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी आपण प्रबोधनाचा दर्जेदार कार्यक्रम समाजामध्ये द्यायचा प्रयत्न करतो। पहिल्या वर्षी महिला शायरा सीमा पाटील ज्वाली मोरे, दुसऱ्या वर्षी विद्रोही शायरा शीतल साठे सचिन माळे आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी गान कोकिळा कडूबाई खरात यांचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवला। हे 4थं वर्ष आहे। यावर्षी मात्र कटू सत्य विनोदी पद्धतीनं लोकांना पोचवणं आणि लोकांनी ते पचवणं यासाठी बारामतीतील कांबळेश्वर स्थित चांडाळ चौकडीच्या करामती, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे, तो चांडाळ चौकडीच्या करामतीचा कार्यक्रम आपण घोषित केलेला आहे। त्यानंतर दंगलकार नितीन चंदन शिवे, ज्याने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले, ते कवी दंगलकार नितीन चंदन शिवे ही त्या ठिकाणी आहेत आणि अनेक विविध भरघोस अशी कार्यक्रमाची मेजवानी आहे।